हरिओम. चला एक नजर टाकूया सप्टेंबर महिन्यातील काही महत्त्वपूर्ण दिवस आणि पुण्यदायी तिथींवर. 1 सप्टेंबर गौरी पूजन, 2 सप्टेंबर गौरी विसर्जन, 3 सप्टेंबर पद्मा परिवर्तिनी एकादशी. हे व्रत केल्याने आणि याच्या महात्म्य श्रवण पठणाने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन जातो. 4 सप्टेंबर श्री वामन जयंती, 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, 6 सप्टेंबर अनंत चतुर्दशी, श्री गणेश महोत्सव समाप्ती, श्री गणेश विसर्जन. 7 सप्टेंबर खग्रास चंद्रग्रहण. भारतात दिसेल. ग्रहणाचे नियम पालनीय आहेत. अहमदाबादमध्ये ग्रहण वेळ रात्री 9:57 मध्यरात्री 1:26 राहील. ग्रहणाच्या वेळी महत्त्वाच्या आवश्यक नियमांसाठी वाचा आश्रमातील सत्साहित्य सेवा केंद्रांवर उपलब्ध पुस्तक काय करावे काय न करावे. आणि विस्ताराने याविषयी व्हिडिओ संत श्री आशारामजी आश्रम तसंच संत श्री आशारामजी बापू मराठी चॅनलवर उपलब्ध होईल. 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस. 15 सप्टेंबर व्यतिपात योग पहाटे 4:55 मध्यरात्री 2:34 17 सप्टेंबर इंदिरा एकादशी. हे व्रत मोठ्या मोठ्या पापांचं नाशक तसंच नीच योनीत पडलेल्या पितरांनाही सद्गती देणार आहे. षडशीती कन्या संक्रांत. पुण्यकाल सूर्योदयापासून दुपारी 12:21 या दिवशी केलेलं ध्यान, जप व पुण्यकर्मांचं फळ 86,000 पट होतं असं पद्मपुराणात म्हटलं गेलंय. 18 सप्टेंबर गुरुपुष्यामृत योग. सूर्योदयापासून सकाळी 6:32 या योगात ध्यान, जप, दान, पुण्य महाफलदायी तसंच विवाहवर्ज्य आहे. 19 सप्टेंबर प्रदोष व्रत, मासिक शिवरात्र. 21 सप्टेंबर दर्श आश्विन अमावस्या. सर्व पितरी अमावस्येचं श्राद्ध. पितृपक्ष समाप्त. खंडग्रास सूर्यग्रहण. भारतात नाही दिसणार. नियम पालनाची गरज नाही. 22 सप्टेंबर आश्विन शारदीय नवरात्र प्रारंभ. घटस्थापन. 23 सप्टेंबर पूज्य संत श्री आशारामजी बापूंचा 61वा आत्मसाक्षात्कार दिवस. 28 सप्टेंबर रविवारी सप्तमी. दुपारी 2:27 29 सप्टेंबर सूर्योदयापर्यंत. 29 सप्टेंबर सरस्वती आवाहन. 30 सप्टेंबर महाष्टमी, दुर्गाष्टमी, सरस्वती पूजन. येत्या काही दिवसात यापैकी काही महत्त्वपूर्ण दिवस तसंच तिथींवर डिटेलमध्ये व्हिडिओ संत श्री आशारामजी आश्रम तसंच संत श्री आशारामजी बापू मराठी चॅनलवर उपलब्ध होईल.